हॅलो एव्हरीवन, हा आपला या चॅप्टरचा शेवटचा पिरियड आहे. या शेवटच्या पिरियडच्या दिवशी आपण आज कन्व्हर्शन बघायचं आहे आपल्याला. आणि कन्व्हर्शन कशाचं? क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन फिनॉलमध्ये. क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन फिनॉलमध्ये कशा प्रकारे होतं, किंवा क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन करताना जेव्हा फिनॉलमध्ये त्याचं कन्व्हर्शन होऊन राहिलेलं आहे तर त्यावेळी टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही आपल्याला सप्लाय करावं लागतं. आणि हे टेम्परेचर आणि प्रेशर हाय काय आहे, हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे. देअरफॉर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हाय व्हेन क्लोरोबेन्झिन इज कन्व्हर्टेड इनटू फिनॉल इट रिक्वायर हाय टेम्परेचर अँड प्रेशर्स. बघा परत एक वेळा क्वेश्चन असा आहे, कन्व्हर्शन ऑफ क्लोरोबेन्झिन टू फिनॉल. क्लोरोबेन्झिनचा फॉर्म्युला लिहिणार आपण, फिनॉलचा फॉर्म्युला लिहिणार. देअरफॉर देयर इज अ कन्व्हर्शन फ्रॉम क्लोरोबेन्झिन टू फिनॉल. पण या कन्व्हर्शन होत असताना ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्स. त्यामध्ये NaOH ची आवश्यकता पाहिजे, किंवा OH न्यूक्लियोफाइल आहे. ॲट हाय टेम्परेचर अबाउट 623 केल्विन अँड 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. म्हणजेच हे कन्व्हर्शन होत असताना आपल्याला टेम्परेचर खूप जास्त सप्लाय करावं लागतं. 623 केल्विन टेम्परेचर अँड 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इट रिक्वायर्स. त्याचा रिझन आपल्याला द्यायचा आहे, एक्सप्लेन करायचं आहे की याला टेम्परेचर आणि प्रेशर जास्त देण्याची गरज काय. व्हॉट इज द रिझन व्हेन क्लोरोबेन्झिन इज कन्व्हर्टेड इनटू फिनॉल्स इट रिक्वायर हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. टेम्परेचर इज नियर अबाउट 623 केल्विन and pressure is 300 atmospheric pressure. This is very high temperature and pressure. Therefore we write when the in case of conversion of chlorobenzene to phenols, conversion of chlorobenzene to phenol, chlorobenzene to phenol in chlorobenzene it acquire partial double bond this gives strong bond and shorter bond length. And less reactive, hence for conversion it require high temperature and pressure. Write reaction chlorobenzene, chlorine, and it is attached to benzene ring. Chlorobenzene. This chlorobenzene is reacted with conversion of chlorobenzene to phenol. This is the structure of phenol, and it requires 623 Kelvin temperatures, OH nucleophile
and 300 atmospheric pressures in the presence of H3O positive, then it will converted into phenol. बघा महत्वाचा क्वेश्चन आहे. इथं दिसतं आपल्याला दिस इज द फॉर्म्युला क्लोरोबेंझिन. क्लोरोबेंझिन आहे, या क्लोरोबेंझिनचं कन्वर्शन फिनॉल मध्ये होत आहे. दिस क्लोरोबेंझिन इज कन्वर्टेड इनटू फिनॉल, बट व्हेन इट कन्वर्टेड इनटू फिनॉल it require high temperatures and it also require high pressures. Therefore we must mention reason why it is. त्याचा रिझन काय असणार, तर त्याचं रिझन असं आहे, या क्लोरोबेंझिन मध्ये कार्बन आणि Cl मधला जो बॉन्ड आहे तर त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे मिळतं आणि डबल बॉन्ड या ठिकाणी राहत असल्यामुळे इट रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, त्याला हीट जास्त द्यावं लागेल, त्यावेळी तिथे क्लिवेज पॉसिबल आहे आणि त्याचबरोबर प्रेशर सुद्धा आपल्याला मेंटेन करावं लागेल. त्याचं रिझन महत्त्वाचं कोणतं, बिकॉज दिस क्लोरोबेंझिन ॲक्वायर पार्शियल डबल बॉन्ड. हा एवढा पॉईंट या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. इट ॲक्वायर पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर, पार्शियल डबल बॉन्ड, अँड दिस डबल बॉन्ड इज ए स्ट्रॉंग, bond length is shorter, hence cleavage is very difficult and it is less reactive. That's why we supply this much amount of temperatures 623 Kelvin and high pressure 300 atmosphere. Therefore this is the main reason. परत एक वेळा बघा, साधा सिंपल क्वेश्चन आहे. क्लोरोबेंझिनचं कन्वर्शन फिनॉलमध्ये होत असताना त्याला टेम्परेचरची जास्त आणि प्रेशर जास्त सप्लाय करण्याची आवश्यकता काय, हा सीधा साधा काय प्रश्न इथला. कन्वर्शन ऑफ क्लोरोबेंझिन टू फिनॉल, इट रिक्वायर हाय टेम्परेचर अँड प्रेशर. एक्सप्लेन. फॉर दॅट वी ड्रॉ हियर क्लोरोबेंझिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेंझिन. दिस क्लोरोबेंझिन in between carbon and Cl, due to resonance structure it acquire double bond, therefore it require high amount of energy and high pressure for cleavage, because shorter bond length and shorter bond length when present this is the strong bond and require high temperatures, and then nucleophilic substitution will possible and this weaker nucleophile is replaced into stronger nucleophile. Therefore conversion of chlorobenzene into phenol. This is the nucleophilic substitution, because we replace weaker nucleophile by a stronger nucleophile. Which is the stronger nucleophile? OH is a stronger nucleophile and Cl is the weaker nucleophile. How it is possible? On supplying 623 Kelvin temperatures providing and by maintaining the 300 atmospheric pressure, then it possible. तर असं हे एक रिझन आहे पार्शियल डबल बॉन्डमुळे त्या ठिकाणी. आता जर समजा पार्शियल डबल बॉन्ड आहे पण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर त्या ठिकाणी असेल, काय म्हणायचं आहे मला, जर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप राहू शकते. ही दोन्हीच्या दोन्ही ऑर्थो पोझिशन आहे आणि ही पॅरा पोझिशन आहे. पॅरा पोझिशनला आणि ऑर्थो पोझिशनला काय राहू शकते, न्यूक्लिओफाईल जो आपल्याला अटॅच करायचा आहे. तर NO2 विड्रॉईंग ग्रुप जर इथे अटॅच असेल, NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर त्या ठिकाणी असला तर त्यावेळी रिॲक्टिव्हिटी ही वाढवणार आणि मग एवढ्या टेम्परेचरची आवश्यकता वाटणार नाही. म्हणजे हे जास्त टेम्परेचर जे आहे तर त्याला आपल्याला काय करता येईल, निश्चितच 600च्या ऐवजी 400 टेम्परेचरवर सुद्धा कन्वर्शन पॉसिबल आहे. पण केव्हा पॉसिबल आहे, जर या ठिकाणी काय असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच असेल तर. मग तशा प्रकारचे रिॲक्शन आपण बघू. हे सुद्धा काय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि यानंतर तीन आपल्याला पुन्हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच बघायचे आहे. या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे
इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असणार आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर तेवढ्या टेम्परेचरची आवश्यकता नसतं. देअरफॉर आवर नेक्स्ट क्वेश्चन या प्रकारचा क्वेश्चनच्या स्वरूपात म्हणा किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक substitution in presence of NO2 like electron withdrawing group. Electron withdrawing group. क्लोरोबेन्झीनच्या ऐवजी आपण या ठिकाणी NO2 ग्रुप अटॅच करूया. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन अँड व्हेन इट अटॅच NO2 नेम ऑफ दिस कंपाउंड इज पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन. पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन. दिस पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन when converted into para-nitrophenol in the presence of sodium hydroxide, but temperature is 223 Kelvin, and in the presence of H3O positive. आधीची रिॲक्शन जी होती तर ती सुद्धा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे आणि ही सुद्धा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. दोघांमध्ये फरक कोणता आहे? आधी आपण क्लोरोबेन्झीनचं फिनॉलमध्ये कन्व्हर्शन केलं होतं पण तिथे 623 एवढं टेम्परेचर होतं आणि आता 623 च्या ऐवजी काय आलेलं आहे 423 एवढं टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला दिसतं. 423 पासून तर 33 पर्यंत. पण तरी सुद्धा कम्पेअर जर केलं 200 म्हणजे 623 आणि 423 200चा काय फरक आहे. तर हा फरक इतका कशामुळे आहे तर तो म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे इलेक्ट्रॉन तिथे सहज अवेलेबल होतात रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून. कार्बोनियन वगैरे फॉर्मेशन होतं आणि काय होणार न्यूक्लिओफाइल जो आहे वीकर न्यूक्लिओफाइल इज कन्वर्टेड इनटू स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल्स. देअरफॉर इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इट रिक्वायर लेस टेम्परेचर्स. काय होणार कंडिशन थोडी आपण काय केलेली आहे चेंज केलेली आहे. हाय टेम्परेचर देण्याच्या ऐवजी लोअर टेम्परेचरला कधी पॉसिबल आहे जर त्या ठिकाणी NO2 सारखा किंवा असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पॅरा किंवा ऑर्थो पोझिशनला अटॅच आहे. देअरफॉर हिअर कन्व्हर्शन टेक्स प्लेस फ्रॉम पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन टू पॅरा नायट्रोफिनॉल. in this conversion it require sodium hydroxide or OH nucleophiles, and this OH nucleophiles is replaced by stronger weaker nucleophile, that is Cl is a weaker nucleophile, OH is a stronger nucleophile, and this replacement is possible in the presence of NO2. It require less temperatures. Therefore what is the role of NO2 group? NO2 group is the electron withdrawing group, and in the presence of NO2 group when such type of electron withdrawing group is present it require less temperature as compared to क्लोरोबेन्झीन. म्हणजे अरिल हलाइडच्या कंपॅरेटिव्ह जर NO2 ग्रुप जर अटॅच असेल तर तिथे टेम्परेचर काय लागतं थोडं कमी टेम्परेचरवर रिॲक्शन काय पॉसिबल आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा दुसरी रिॲक्शन बघूया. NO2 ग्रुप हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच करूया. NO2 ग्रुप दिस इज पॅरा पोझिशन अँड दिस इज ऑर्थो पोझिशन. या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप जर अटॅच असेल तर या ठिकाणी आता याचं नाव काय होईल पॅरा नायट्रोच्या ऐवजी काय म्हणता येईल या ठिकाणी 1 क्लोरो 2,4 डायनायट्रो बरोबर 2,4 डायनायट्रो क्लोरोबेन्झीन.
2,4 डायनाइट्रो क्लोरोबेन्झीन बघा पोझिशन आहे. याला जर आपण 1 नंबर जर दिला तर हा 2, 3, 4, 5 आणि 6 क्लोरोबेन्झीन आहे, कारण या बेन्झीन रिंगला Cl अटॅच आहे, त्यामुळे क्लोरोबेन्झीन तो आहेच. पण 2 नंबरच्या कार्बनला NO2 ग्रुप अटॅच आहे, 4 नंबरच्या कार्बनला NO2 ग्रुप अटॅच आहे. Therefore we indicate their position at 2 number and 4 number. Therefore 2,4 डाय दोन्हीच्या दोन्ही सारखे आहे. Therefore we use डाय NO2 ग्रुप आहे नायट्रोक्लोरोबेन्झीन. When 2,4 dinitrochlorobenzene is reacted or treated with sodium hydroxide, then it is converted into 2,4 dinitrophenol. 2,4 dinitrophenol. तर असं कन्वर्शन या ठिकाणी होतं. या पोझिशनला अर्थो पोझिशन म्हणतात. या पोझिशनला सुद्धा अर्थो ही पॅरा पोझिशन. यानंतर आपण याच्यामधलाच तिसरा जर बघतो म्हटलं, कारण आता एक पोझिशन आहे, त्या पोझिशनला काय करूया, NO2 अटॅच करू. क्लोरीन अटॅच आहे, क्लोरोबेन्झीन झाला हा. आणि या क्लोरोबेन्झीनला 2 नंबरच्या पोझिशनला NO2 ग्रुप, 4 नंबरच्या पोझिशनला NO2 ग्रुप आणि 6 नंबरच्या पोझिशनला सुद्धा NO2 ग्रुप. म्हणजे त्याचं नाव काय होईल, 2,4,6 3 आहे, ट्राय NO2 ग्रुप आहे, नायट्रो ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन. When we take this compound and then it require only small increase of temperature, that is 1, and in the presence of H2O, then conversion is possible and 2 gives 2,4,6 NO2 and NO2. Name of this compound is 2,4,6 trinitrophenols. 2, 3, 4 म्हणजे सुरुवातीची पहिली रिएक्शन आपण क्लोरोबेन्झीन घेतलं होतं, फिनॉल मध्ये कन्व्हर्शन केलं होतं. पण त्या कंडिशन मध्ये आपल्याला जास्त टेम्परेचरची आवश्यकता होती आणि मग हे टेम्परेचर थोडं कमी सुद्धा करता येते, पण त्यासाठी मात्र NO2 ग्रुप अटॅच असला पाहिजे त्याला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि ज्यावेळी NO2 ग्रुप अटॅच राहते तर त्यावेळी सुद्धा काय होतं, कन्व्हर्शन होतं आणि कमी टेम्परेचरवर कन्व्हर्शन होतं. इन दिस रिएक्शन when we take 2,4 dinitrochlorobenzene in the presence of NaOH and to maintain temperature 423 Kelvin in the presence of H3O positive, reaction takes place to give 2,4 dinitrophenols. And in the third case, when we take 2,4,6 trinitrochlorobenzene, it does not require this much temperature, it only to give the small heat, therefore it is called as warm. And on warming, this 2,4,6 trinitrobenzene is converted into 2,4,6 trinitrophenols. तर अशा प्रकारे 2 NO2 च्या ऐवजी आपण 3 NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर त्या ठिकाणी जास्त टेम्परेचर द्यायची गरज अजिबात नाही. काय होऊन जातं, अतिशय कमी टेम्परेचरला थोडं वार्म जरी केलं तरी सुद्धा कन्व्हर्शन होऊन जातं. म्हणजेच 2 प्रकारच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दिसून आल्या. हे सुद्धा कन्व्हर्शन आहे, हे सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, आधी सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. पण दोघांमध्ये महत्त्वाचा फरक कोणता आहे, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे एखाद्या वेळी फारच कमी टेम्परेचर किंवा थोडं टेम्परेचर मेंटेन करून आपण कन्वर्ट करू शकतो. तर असा हा एक महत्त्वाचा रोल या ठिकाणी या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा आहे, ज्याला आपण NO2 ग्रुप म्हणूया. NO2 ग्रुप इज ए इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. मला या ठिकाणी ज्या रिएक्शन दिसल्या तर त्या रिएक्शन बद्दल थोडक्यात जर सांगायचं झाल्यास काय म्हणता येईल,
तर आपल्याला सिंपलमध्ये एक काय साध्या 2 ओळी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इन केस ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इट रिक्वायर हाय टेम्परेचर अँड प्रेशर. Therefore, when we supply 623 Kelvin temperature and 300 atmospheric pressure, then conversion of chlorobenzene into phenol. This is our first reaction. Then, in the reaction, we attach the electron withdrawing group. Temperature is decreases, and when temperature is reached 423 to 433 Kelvin, then conversion of नायट्रोक्लोरोबेन्झिन इंटू पॅरानायट्रोफिनॉल्स. आणि नंतर पुन्हा अजून जर आपण काय केलं या ठिकाणी नायट्रो ग्रुप जर वाढवले आर्थो पोझिशनच्या ऐवजी आर्थो पॅरा आणि आर्थो आणि पॅरा, तर त्यावेळी पुन्हा काय होतं तिसऱ्या ह्याच्यात 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झिनचं कन्वर्शन 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉलमध्ये होतं. त्या ठिकाणी अतिशय कमी टेम्परेचरवर सुद्धा कन्वर्शन झालेलं आहे. नाव आता आपल्या ज्या शेवटच्या 3 रिॲक्शन आहे यानंतर चॅप्टर आपला कंप्लीट होऊन राहिला. तर या 3 रिॲक्शन याला आधीच्या रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होत्या, तर आता याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतात. देअरफॉर आवर नेक्स्ट हेडिंग इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन in aryl halide. आधी आपण दोन्हीचे प्रकार पाहिले ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचे होते आणि आता आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघूया. देअरफॉर आवर क्वेश्चन, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ क्लोरोबेन्झिन? What is the action of chlorine? What is the action of chlorine to chlorobenzene? समजा सपोज आपल्याला असा क्वेश्चन विचारला, क्लोरीन टू क्लोरोबेन्झिन्स, काय म्हणता येईल? क्लोरोबेन्झिन टू व्हॉट इज द ॲक्शन ऑफ क्लोरीन टू क्लोरोबेन्झिन? त्याला शॉर्टमध्ये इतकं म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल? हॅलोजिनेशन. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ क्लोरीन टू क्लोरोबेन्झिन? म्हणजेच हॅलोजिनेशन केल्यानंतर ते पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल वी टेक क्लोरोबेन्झिन. This is chlorobenzene, and this chlorobenzene is reacted with chlorine. बघा, what is the action of chlorine to chlorobenzene? This is chlorine and this is chlorobenzene. We write here chlorobenzene and chlorine. Reaction takes place in the presence of anhydrous AlCl3. Then we use 2 products, that is one product is called as the 1,2,2-chloro किंवा याला 1 आणि 2 चं पोर्शन करतो 1,2 डायक्लोरो 1,2 डायक्लोरोबेन्झिन. त्यानंतर मिक्सर मिळेल आपल्याला, कारण ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ही ऍक्टिव्ह राहत. हे पोझिशन काय ऍक्टिव्ह, त्यामुळे मेटा पोझिशनला कुठल्याही प्रकारे काय होणार नाही, रिएक्टिव्हिटी होणार नाही. पॅरा पोझिशनला होईल किंवा ऑर्थो पोझिशनला. सपोज या ठिकाणी आपण ऑर्थो पोझिशनला गेली तर दुसरा याच्यामधला प्रॉडक्ट कोणता राहणार, तर हा Cl असेल. म्हणजे 1,2 डायक्लोरो आणि दुसरा कोणता असणार 1,4. या ठिकाणी लिहितो मी 1,4 डायक्लोरोबेन्झिन. 1 डायक्लोरोबेन्झिन. 4 Cl आहे. 4 Cl पैकी 4 Cl हे आणि 2 6
तर या ठिकाणी एक रिप्लेस केला, इथे हायड्रोजन होता आणि Clच्या स्वरूपात, म्हणजेच काय होईल इथे बी इट रिमूव्ह ट्वाइस HCl. When we remove twice HCl, this chlorobenzene is converted into 1,2-dichlorobenzene and 1,4-dichlorobenzene. तर असं एक महत्वाचं काय हॅलोजिनेशन. व्हॉट डू मीन बाय हॅलोजिनेशन? व्हेन वी रिप्लेस हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन, देन इट इज कॉल्ड ॲज द हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये नेहमीच व्हॉट हॅपन्स, हायड्रोजन इज रिप्लेस बाय हॅलोजन. कारण या ठिकाणी बघा इथे हायड्रोजन राहते, लिहायची आवश्यकता नाही. दिस हायड्रोजन इज रिप्लेस बाय हॅलोजन आणि म्हणून काय म्हणतात याला हॅलोजिनेशन. व्हॉट इज हॅलोजिनेशन? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम, then it is called as the halogenation process. And in this halogenation when we take chlorobenzene, this chlorobenzene is treated with chlorine or chlorine is treated with chlorobenzene. Reaction takes place in the presence of anhydrous AlCl3 and we use two products. One is called as the 1,2-dichloro and second one is called as the 1,2,3,4. That's why 1,4-dichlorobenzene by removal of hydrochloric acid HCl. सिंपल रिएक्शन. अशाच प्रकारे हॅलोजिनेशनच्या ऐवजी आपण व्हॉट इज रिएक्शन ऑफ NO2 हे बघूया. व्हॉट इज रिएक्शन ऑफ किंवा नायट्रेशन, त्याला सरळ सरळ म्हणता येईल आपल्याला. व्हॉट इज नायट्रेशन? जसं हॅलोजिनेशन आहे, हॅलोजिनेशन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन. तर आपण आता या ठिकाणी दुसरं नायट्रेशन बघूया. नायट्रेशन. In this nitration we take again chlorobenzene and this chlorobenzene is treated with nitrating mixture twice HNO3 twice HNO3 in the presence of anhydrous AlCl3 is not required here. And nitrating mixtures means concentrated H2SO4, याला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणूया. देन रिप्लेसमेंट ऑफ दिस हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप 1,2,1 क्लोरो, त्याचं नाव काय असणार 1,2-डायक्लोरोबेन्झीन और नेम ऑफ दिस कंपाउंड इज 1,chloro-2-nitrobenzene. 1 क्लोरो एक नंबरला क्लोरीन आहे, 1 क्लोरो, 2 नंबरला NO2, 2 नायट्रो, 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन. म्हणजे आता या ठिकाणी काय असणार 1 क्लोरो आणि 4 काय असणार नायट्रो. 1 क्लोरो 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला. या ठिकाणी मात्र याला आपण HNO3 ला HONO2 आणि NO2 ग्रुपचं रिप्लेसमेंट झालं हायड्रोजन ॲटम. हा OH जो ऐकला OH आणि H काय होईल ट्वाइस H2O. वॉटर मॉलिक्यूल HCl नाही तर या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. काय दिस इज कॉल्ड ॲज द नायट्रेशन. What do you mean by nitration? Nitration means replacement of hydrogen atom by halogen atom. The process is called as the nitration. Replacement of hydrogen atom by NO2 group. बघा इथे हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आपण NO2 ने. When replacement of hydrogen atom by NO2 group, then it is called as the nitration. This nitration is possible when nitrating mixtures, that combination is called as the nitrating mixture. When we supply or when we treated nitrating mixture to chlorobenzene, then reaction occur and to gives mixture of 1 chloro 2 nitrobenzene and 1 chloro 4 nitrobenzenes. म्हणजेच काय नायट्रेशन म्हणजे काय replacement of hydrogen atom by NO2 group, that is called as the nitration. And this nitration is takes place when nitrating mixture react with chlorobenzene and to gives
mixture of 1 chloro, 2 nitrobenzene and 1 chloro, 4 nitrobenzenes. Then next reaction, that is called as the sulfonation. बघा पहिलं क्लोरिनेशन केलं. क्लोरिनेशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम बाय Cl, that is a chlorination. After completing this chlorination, we write here nitration. Nitration means replacement of NO2 group by H hydrogen. इथे रिप्लेस झालेले दिसतात. Therefore, that is called as the nitration. In this nitration, when nitrating mixture treated by chlorobenzene, reaction takes place to gives mixture of 1 chloro 2 nitrobenzene and 1 chloro 4 nitrobenzene. Now, third electrophilic substitution reaction. In this third electrophilic substitution reaction, that is sulfonation. Sulfonation. सल्फोनेशन म्हणजे काय? जर सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन झाली तर त्या प्रोसेसला सल्फोनेशन म्हणतात. मीन्स व्हॉट हॅपन्स इन दिस रिएक्शन? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम बाय SO3H ग्रुप. बघा, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय SO3H group is called sulfonation. For that we take chlorobenzene and this chlorobenzene is treated by SO3H. सल्फ्युरिक ऍसिड सोबत त्याला ट्रीट करायचं आहे. When sulfuric acid, concentrated sulfuric acid is treated with chlorobenzene, then reaction takes place and 2 gives orthosulfo SO3H group आहे इथे SO3H. 2 gives 1 chloro 2 chloro sulfonic acid and 4 chloro 2 chloro बेंझिन सल्फोनिक ऍसिड. बघा नाव थोडं कसं आहे, काय म्हणायचं आहे या ठिकाणी? जर फक्त या बेंझिन रिंगला Cl अटॅच असेल तर ते राहते क्लोरोबेंझिन. जर 2 नंबरच्या ठिकाणी या ठिकाणी 1 आणि 2 नंबरला SO3H ग्रुप आहे तर त्याला आपल्याला कन्सिडर केल्यानंतर काय राहील? 2 क्लोरोबेंझिन सल्फोनिक ऍसिड. म्हणजे इथे नंबरिंग पहा, आधी आपण 1 आणि 2 देत होतो. 2 क्लोरोबेंझिन सल्फोनिक ऍसिड असं या कंपाऊंडचं नाव असणार. 2 क्लोरोबेंझिन सल्फोनिक ऍसिड आणि दुसरा काय असणार? 2 च्या ऐवजी 4 क्लोरोबेंझिन सल्फोनिक ऍसिड. हा जो कंपाऊंड आहे याला नाव राहील 4. कारण बघा 1 2 3 4 नंबरला हा SO3H ग्रुप आहे. 4 क्लोरोबेंझिन सल्फोनिक ऍसिड. परीक्षेमध्ये या दृष्टीने महत्त्वाची रिएक्शन आहे. व्हॉट इज सल्फोनेशन? फर्स्ट, when SO3H group is introduced, then it is called as the sulfonation. आणि ते कसं पॉसिबल राहील? This hydrogen atom is replaced by SO3H. Therefore, replacement of hydrogen atom by SO3H group, then it is called as the sulfonation. When sulfonation takes place, it means when sulfuric concentrated acid reacted with chlorobenzene, then we use mixture of product, that is 2 chlorobenzene sulfonic acid and 4 chlorobenzene sulfonic acid. सुरुवातीला आपण हॅलोजिनेशन बघितलं, त्यानंतर नायट्रेशन पाहिलं आणि आता इथे सल्फोनेशन. हॅलोजिनेशन म्हणजे काय? हायड्रोजन ॲटम हॅलोजनने रिप्लेस करणे. नायट्रेशन म्हणजे काय? NO2 ग्रुप हायड्रोजनने रिप्लेस करणे. आणि सल्फोनेशन म्हणजे काय? SO3H ग्रुप हा जर हायड्रोजनने रिप्लेस केला तर त्याला सल्फोनेशन म्हणूया. त्यानंतर एक शेवटचा क्वेश्चन या चॅप्टरचा, यानंतर 1-2 क्वेश्चन आहेत पण ते आपल्या सिलेबसमधून यावर्षीच्या तुमच्या परीक्षेला कमी करण्यात आलेले आहे, म्हणून त्याला आपण काय करणार नाही, कॅरी करणार नाही.
युजेस वगैरे आहे, पण युजेस मात्र परीक्षेमध्ये राहणार नाही, कारण त्यांनी डिलीट पोर्शनमध्ये रिड्यूस प्रेशर ज्याला आपण सिलेबस दिलेला आहे कमी झालेला, तो 25% सिलेबस त्यांनी कमी केलेला आहे आणि कमी केल्यामध्ये ते क्वेश्चन येतं. म्हणून हाच क्वेश्चन आपला काय राहणार, शेवटचा असणार. या शेवटच्या क्वेश्चनमध्ये लक्षात येते का बघा, हे सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच आहे. इलेक्ट्रोफाइलच रिप्लेस आपल्याला करायचा आहे. therefore it is called as the electrophilic, and in this electrophilic substitution reaction स्पेशली याला राईट ए शॉर्ट नोट्स ऑन फेडलक्राफ्ट रिॲक्शन असा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा क्वेश्चन हा विचारू शकतात. राईट ए नोट ऑन फेडलक्राफ्ट reaction. In this Friedel-Crafts FRIE पाहिजे ते Friedel. In this Friedel-Crafts reaction जसं आधी रिप्लेस करत होतो आपण, म्हणजे हे सर्व रिॲक्शन कसे आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये सुरुवातीला आपण क्लोरिनेशन केलं, ज्याला आपल्याला हॅलोजिनेशन म्हणता येईल स्पेशली. नंतर नायट्रेशन बघितलं, त्यानंतर सल्फोनेशन पाहिलं, आणि आता या ठिकाणी या फ्रेडल-क्राफ्ट रिॲक्शन मध्ये काय करूया, रिप्लेसमेंटच आहे. त्यासारखाच रिप्लेसमेंट आहे, जसं हायड्रोजन Cl ने रिप्लेस केलं क्लोरिनेशन किंवा हॅलोजिनेशन, NO2 ने रिप्लेस केलं नायट्रेशन, आणि या ठिकाणी काय दोन ग्रुपने आपल्याला ते रिप्लेस करता येते. कोणता, अल्किल ग्रुप आणि असाइल ग्रुप. इन दिस रिएक्शन हाइड्रोजन एटम इज replaced by alkyl group, alkyl or acyl group. The reaction is called Friedel-Crafts. Reaction. In this Friedel-Crafts reaction, suppose I will take chlorobenzene. बघा, chlorobenzene घेऊया, and this chlorobenzene is treated by methyl chloride CH3Cl. This is chlorobenzene, methyl chloride. Then reaction takes place in the presence of anhydrous FeCl3 and 2 gives. बघा, हा हायड्रोजन रिप्लेस करायचा आपल्याला CH3 ने, म्हणून त्याला अल्किल शब्द प्रयोग करतात. Cl as it is, and this hydrogen atom is replaced by CH3. काय केलं, हायड्रोजन एटम CH3 ने रिप्लेस केलं. पण आता आपल्याला या ठिकाणी टॉईस जर केलं, कारण एक हा रिप्लेस करायचा आपल्याला आणि पॅरा पोर्शनचा सुद्धा रिप्लेस करायचा आहे, म्हणून इथे टॉईस घ्यायला लागेल. क्लोरोबेन्झीन स्ट्रक्चर आणि एक CH3 या ठिकाणी अटॅच होणार. बघा, आता हे दोन CH3 रिप्लेस केले आपण, therefore we require here twice CH3. एक हायड्रोजन हा Cl आणि हा हायड्रोजन पुन्हा इथला Cl प्लस twice HCl. नेम ऑफ दिस कंपाउंड इज, तर या कंपाउंड नाव काय राहणार, 1 क्लोरो 2 methyl benzene, and this compound, name of this compound is 1 2 3 4. म्हणजे काय राहील,
1 क्लोरो 4 मिथिल 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झीन. तर अशी ही काय फ्रेडल-क्राफ्ट रिॲक्शनचा एक त्यामधला भाग आहे. म्हणजे जर तुम्हाला काय करायचं असेल, या अल्किल ग्रुपने रिप्लेस केलं, व्हेन वी रिप्लेस दिस हायड्रोजन एटम बाय अल्किल ग्रुप, देन इट इज कॉल्ड ॲज द फ्रेडल-क्राफ्ट अल्किलेशन. म्हणजे फ्रेडल-क्राफ्ट मध्ये एक अल्किलेशनचा भाग आहे आणि दुसरा असायलेशनचा आहे. अल्किलेशन कोणाला म्हणायचं आहे, व्हेन वी रिप्लेस ओनली अल्किल ग्रुप CH3. हायड्रोजन एटम इज रिप्लेस बाय CH3, म्हणजे CH3 अल्किल ग्रुप आहे. therefore this is called as the alkylation of Friedel-Crafts. in this Friedel-Crafts reaction, when hydrogen atom is replaced by alkyl group, then it is called as the Friedel-Crafts alkylation. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये या मिथिल क्लोराइडची रिॲक्शन किंवा रिॲक्शन तीच आहे पण असायलेशन आहे. म्हणजे ॲसिटिल क्लोराइड सोबत आपल्याला रिॲक्शन करायची आहे. आणि जर ॲसिटिल क्लोराइड सोबत रिॲक्शन करायचं म्हटलं, परत आपण क्लोरोबेन्झीन घेणार आणि या क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन असाइल क्लोराइड ॲसिटिल क्लोराइड म्हणजे काय राहील इथे CH3 COCl, ॲसिटिल क्लोराइड. when we take acetyl chloride and this acetyl chloride is reacted by chlorobenzene, जर याची रिॲक्शन केली इन द प्रेझेन्स ऑफ अगेन अनहायड्रस FeCl3, then we use product काय होईल इथे CH3 च्या ऐवजी याला COCH3 आणि या ठिकाणी काय म्हणजे याला म्हणतात COCH3. नाव मात्र दोघांचेही वेगळे राहतील. 2 क्लोरो ॲसिटोफिनॉन 1 क्लोरो ॲसिटोफिनॉन आणि 4 क्लोरो ॲसिटोफिनॉन. तर असे हे दोन प्रॉडक्ट मिळतील. काय आधी आपण हायड्रोजन ॲटम रिप्लेस CH3 ने केलं होतं त्याला अल्किलेशन किंवा फ्रेडल-क्राफ्ट दोन एकच म्हणजे फ्रेडल-क्राफ्ट रिॲक्शन मध्ये एकीकडे अल्किलेशनही होतं आणि दुसरीकडे असायलेशन. अल्किलेशन मध्ये हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस CH3 ने केला होता आणि हे असायलेशन आहे. इन दिस असायलेशन व्हेन वी टेक acetyl chloride and this acetyl chloride is reacted by chlorobenzene in the presence of anhydrous FeCl3, then hydrogen atom is replaced by acyl group COCH3, therefore it is called as the acylation. And 2 gives 1 chloroacetophenone mixture of and 4 क्लोरो, कारण इथे बघा 4 क्लोरो 1 2 3 4 अशा प्रकारे नाव आहे. हे 1 क्लोरो आहे आणि हे काय 4 क्लोरो ॲसिटोफिनॉन. तर असं मिक्सर मिळेल आपल्याला 1 2 3 4 1 क्लोरो ॲसिटोफिनॉन अँड 2 क्लोरो ॲसिटोफिनॉन. काय मिळेल 1 क्लोरो ॲसिटोफिनॉन अँड 4 क्लोरो ॲसिटोफिनॉन. दॅट मिक्सर विल ऑब्टेन. आणि राहिला काय आता इथे हा पोर्शन आपण यूज केला COCH, त्यामुळे त्याला असायलेशन म्हटलं. हा CH3 आहे हायड्रोजन आहे. त्यानंतर पुन्हा CH3 आणि एक हायड्रोजन. काय मिळेल आपल्याला त्यावरून साईड प्रोडक्ट काय मिळणार या ठिकाणी CH3 COCl CH3 हा पोर्शन आपण रिप्लेस केला एक दिसतं आपल्याला COCH3. तर राहिला हा हायड्रोजन रिप्लेस केलेला हा प्रॉडक्ट आला किंवा हा ग्रुप आला हायड्रोजन आणि Cl म्हणजे काय राहील टॉईस HCl त्यामधून रिमूव्ह होईल. तर असं मिक्सचर जर मिळत असेल or in case of Friedel-Crafts reaction when we take chlorobenzene and this chlorobenzene is treated by acetyl chloride, process is called as the acylation. This acylation takes place in the presence of anhydrous FeCl3 and 2 gives the mixture of 1 chloroacetophenone and 4 chloroacetophenone. With this we have finished this chapter, that is halogen derivatives. हा चॅप्टर या ठिकाणी आपला कंप्लीट होत आहे. यानंतर नवीन चॅप्टर आपण अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स संडेला काय करूया स्टार्ट करूया. नेक्स्ट पिरियडला आपल्याला ते सुरू करायचं आहे. आय होप यू हॅव टू अंडरस्टूड दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला काही अडचणी असेल तर फोनवर विचारा किंवा दिवाळीनंतर कॉलेज जेव्हाही सुरू होईल त्यावेळी सुद्धा तुम्ही सर्वात तुमच्या डिफिकल्टी काढून ठेवा किंवा
आता जरी तुम्ही डिफिकल्टी घेऊन कॉलेजमध्ये आले एखाद्या दिवशी 1 बाय 1 एखाद्या विद्यार्थ्यांनी, तरीसुद्धा तुमच्या अडचणी या सॉल्व करता येतील. चॅप्टर हा अतिशय सोपा आहे आणि अतिशय महत्त्वाचा सुद्धा आहे. ओके.